पुण्यासह राज्यातले तरुण पाकिस्तानी गुंडांच्या संपर्कात असल्याचं समोर आलेलं आहे। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या हे तरुण संपर्कात असल्याचं कळतंय। संभाजीनगरात 6 ठिकाणी एटीएसनं कारवाई केली आहे। सध्या एटीएसची छापेमारी सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांच्याकडून। यशपाल, आपण पाहतो एटीएसची ही मोठी कारवाई सुरू आणि यात एक महत्त्वाची अपडेट देखील समोर येते आहे। दीपाली, नक्की अगदी बरोबर आहे। महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाकडून राज्यातील 33 जिल्ह्यातील जवळपास 150 ठिकाणी छापेमारी सुरू आहे। पाकिस्तानचा जो गँगस्टर आहे शहजाद भट्टी याच्या संपर्कात काही तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून आले होते। त्या सर्व संशयित तरुणांच्या घरावर तसेच धार्मिक स्थळांवर त्या ठिकाणी छापेमारी सुरू आहे। जवळपास 200हून अधिक युवक यामध्ये असल्याची प्राथमिक माहिती मिळते। दहशतवादी विरोधी पथकाची आतापर्यंतची सर्वात मोठी ही छापेमारी आहे। खरं तर हा शहजाद भट्टी जो आहे तो लॉरेन्स आणि आरजू बिश्नोई यांच्या संपर्कात देखील आहे। एकूणच पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये बिश्नोई गँगचा जो तांडव सुरू होता, ज्या पद्धतीने ते व्यापाऱ्यांवर खंडणीसाठी गोळीबार करत होते आणि धमकावत होते, त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई मोठी मानली जाते आणि पुण्यातील काही संवेदनशील भागांमध्ये आता सध्या छापेमारी सुरू आहे। तसेच राज्यातल्या कुर्ला असेल, मीरा रोड असेल, संभाजीनगर असेल, त्या ठिकाणी मुंबईतील काही संवेदनशील भाग असतील, त्या ठिकाणी संशयित युवकांना ताब्यात घेण्याचं काम सध्या दहशतवादी विरोधी पथकाकडून सुरू आहे। त्यामुळे या मोठ्या कारवाईतून किती तरुणांना ताब्यात घेतलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच यशपाल, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।